पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी व्हायरल झाले। यामुळे जनतेचा रोष वाढला असून धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवालही केला जातोय। सूत्रांच्या हवाल्यानुसार मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचं समोर येतंय। यात सोमवारी देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हाय व्होल्टेज बैठक झाली आहे। त्यात मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिलाय। सूत्रानुसार काल झालेल्या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्यावर सर्वच नेत्यांमध्ये एकमत झालं होतं। थोड्या वेळातच धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत। मस्साजोग प्रकरण घडल्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती। नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जातंय। मात्र विरोधकांकडून नैतिकतेचा आधार हा इतक्या उशिरा असूच शकत नाही अशी टीका करण्यात येते। धनंजय मुंडे यांनी मस्साजोग प्रकरणी आपला कोणताही सहभाग नसल्याचं सांगितलं होतं। मात्र मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांची गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती। वाल्मिक कराड हे CIDच्या आरोपपत्रात हत्येतील मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं जात आहे। खंडणी प्रकरणी संतोष देशमुखांची हत्या झाली असल्याचं CIDनं आरोपपत्रात नमूद केलंय। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे।